नमस्कार. मराठी भाषा म्हटलं तर फक्त एक बोली नाहीये. असं म्हणतात की तिच्यात तब्बल 2500 वर्षांचा इतिहास दडलेला आहे. पण हा दावा कितपत खरा आहे आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा का मिळावा यावर इतकी चर्चा का होते? चला, आज आपण या दाव्यामागचे पुरावे तपासूया आणि मराठीच्या या शानदार प्रवासाची गाथा उलगडून बघूया. पण आधी हे समजून घेऊ की एखाद्या भाषेला अभिजात किंवा क्लासिकल दर्जा मिळणं म्हणजे नेमकं काय? याला भाषांच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळण्यासारखं समजा. हा एक खूप प्रतिष्ठित सरकारी सन्मान आहे आणि तो मिळवण्यासाठी काही कठीण निकष पूर्ण करावे लागतात. तर मग आपण या सगळ्याकडे एका भाषिक डिटेक्टिव्हसारखा बघूया. मराठी भाषा या प्रतिष्ठेच्या पदासाठी खरंच पात्र आहे का? पुरावे काय सांगतात? आज आपण याचाच शोध घेणार आहोत. तर हा दर्जा मिळवण्यासाठी केंद्र सरकारने काही नियम, काही कसोट्या ठरवल्या आहेत. एकूण 4 प्रमुख कसोट्या आहेत. कोणत्याही भाषेला हा दर्जा मिळवायचा असेल तर या 4ही कसोट्यांवर तिला खरं उतरावं लागतं. तर ह्या आहेत त्या 4 कसोट्या. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे भाषा खूप जुनी असली पाहिजे. म्हणजे किमान 1,500 ते 2,000 वर्षांचा तिचा लिखित इतिहास हवा. दुसरी अट, तिच्यात मौल्यवान प्राचीन साहित्याचा खजिना असायला हवा. तिसरी, ही साहित्यिक परंपरा तिची स्वतःची ओरिजिनल असली पाहिजे, कुठून उसनी घेतलेली नसावी. आणि चौथी, जी मला सगळ्यात इंटरेस्टिंग वाटते, भाषेचं प्राचीन रूप आणि आजचं रूप यात फरक तर असणारच, पण तरीही त्यांच्यात एक अतूट नातं, एक सलगता दिसायला हवी. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या कसोटीपासून, भाषेची प्राचीनता. मराठी खरंच किती जुनी असेल? पुरावे बघून थक्क व्हायला होईल. 2220. हो, इतकी वर्ष. हे वय आहे मराठीच्या आजवर सापडलेल्या सगळ्यात जुन्या लिखित पुराव्याचं, एका शिलालेखाचं. हा एकच आकडा आपल्याला या भाषेच्या इतिहासाची खोली दाखवून देतो. आणि हा आहे तो पुरावा. बघा, इथे आपल्याला त्या प्राचीन शिलालेखातला मूळ शब्द दिसतोय. पुणे जिल्ह्यात जुन्नर जवळच्या नाणेघाटामध्ये हा शिलालेख सापडलाय. ब्राह्मी लिपीत कोरलेल्या या शिलालेखात महारठ्ठीनो हा शब्द आहे. हाच शब्द मराठीच्या पूर्वज भाषेचा म्हणजे महाराठ्ठीचा सगळ्यात जुना लिखित पुरावा मानला जातो. आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. म्हणजे बघा, प्राचीन महारठ्ठी आणि आजची आपली मराठी या काही 2 वेगळ्या भाषा नाहीत. त्या एकाच नदीच्या प्रवाहाचे वेगवेगळे टप्पे आहेत असं समजा. महारठ्ठीपासून सुरू झालेला हा भाषिक प्रवाह पुढे महाराष्ट्री प्राकृत आणि अपभ्रंशामधून वाहत विकसित होत आजच्या आपल्या मराठीपर्यंत येऊन पोचला आहे. विचार करा, तब्बल 2500 वर्षांचा हा एक अखंड प्रवास आहे. बरं, प्राचीन तर आहे हे सिद्ध झालं, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीचं काय? म्हणजे साहित्याचा तो समृद्ध आणि मौलिक खजिना, तो आहे का आपल्याकडे? अरे हो, नक्कीच आहे. आणि त्यातला शिरोमणी म्हणता येईल तो म्हणजे गाथा सप्तशती. जरा कल्पना करा, आजपासून जवळजवळ 2000 वर्षांपूर्वी सातवाहन राजा हाल यांनी त्या काळातल्या लोकांच्या कविता एकत्र करून हा एक अप्रतिम काव्यसंग्रह तयार केला. हा फक्त एक ग्रंथ नाहीये, तर मराठीच्या साहित्यिक परंपरेचा पहिला ज्ञात साक्षीदार आहे. आणि हे काव्य किती जिवंत होतं याचं हे एक उदाहरण. या ओळी ऐका. साळीचे शेत पांढरे झाले म्हणून मान खाली घालून का रडते आहेस? नटीने मुखाला पिवळा रंग लावावा तसे तागाचे शेत फुलांनी सजले आहे. यात काय दिसतं? यात दिसतंय त्या काळातील लोकांचं त्यांच्या मातीशी, त्यांच्या शेतीशी असलेलं घट्ट नातं. हे खरंखुरं लोकसाहित्य आहे. यात कुठल्या राजा महाराजांची स्तुती नाहीये, तर सामान्य माणसाच्या जगण्याचं हे प्रतिबिंब आहे. आणि हे दुसरं उदाहरण बघा, यातल्या भावना तर कालातीत आहेत. हे चंद्रा, तू अमृत आहेस, तू माझ्या प्रियकराला स्पर्श करतोस, त्याच किरणांनी मलाही स्पर्श कर. प्रेम, विरह ह्या भावना 2000 वर्षांपूर्वी जशा होत्या तशाच आजही आहेत, नाही का? आपल्याला आजही त्या तितक्याच ताज्या आणि आपल्याशा वाटतात. चला, आता हा सगळा प्रवास एका नजरेत बघूया, म्हणजे सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. बघा, साधारण इसवी पूर्व 500 मध्ये महाराठ्ठीची सुरुवात झाली. मग येतो नाणेघाट शिलालेख इसवी पूर्व 200 मध्ये. त्यानंतर इसवी 100 मध्ये गाथा सप्तशती. आणि मग अनेक शतकांनी इसवी 1290 मध्ये ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ तयार झाला. आणि तिथून आजच्या आधुनिक मराठीपर्यंतचा प्रवास सुरूच आहे. काय विलक्षण आणि अखंड परंपरा आहे ही. तर मग हे सगळे पुरावे पाहिल्यावर आपण अंतिम निष्कर्षापर्यंत येतोय. प्रश्न तोच आहे, मराठी भाषा सरकारच्या त्या 4ही कसोट्यांवर खरी उतरते का? हा तक्ता बघा, सगळं काही अगदी स्पष्ट करतो. प्राचीनतेची कसोटी, त्यासाठी आहे 2220 वर्ष जुना नाणेघाट शिलालेख.
प्राचीन साहित्याची कसोटी त्यासाठी आहे 2000 वर्ष जुनी गाथा सप्तशती. मौलिक परंपरा त्याचं उत्तर आहे थेट मातीत रुजलेलं लोकसाहित्य. आणि सातत्य, महारठ्ठी ते मराठी हा अखंड वाहणारा भाषिक प्रवाह. या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते. मराठीचा अभिजात दर्जाचा दावा हा काही फक्त भावनिक नाही, तर तो ऐतिहासिक पुराव्यांवर भक्कमपणे उभा आहे. हा सगळा प्रवास आपल्याला एका महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन जातो. आपल्या प्रत्येक भाषेत अशा कित्येक तरी कथा, किती पिढ्यांचा वारसा दडलेला असतो नाही का? भाषा म्हणजे फक्त बोलण्याचं साधन नसतं, तर ती आपल्या संस्कृतीचा एक जिवंत, वाहता इतिहास असते. आणि हा इतिहास जपणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे.